निर्जा एक इंजिनिअरिंग झालेली मुलगी. आपल्या आईवडिलांची एकुलती एक आणि पाठी एक लहान भाऊ. अशा चौकोनी कुटुंबात वाढलेली. कुटुंब शिक्षित असूनही वडील मिलिंदराव यांचा पूर्ण घरावर अंकुश. वडिलांचा शब्द हा अंतिम शब्द समजला जायचा. निर्जा कॉलेजमध्येही खूप हुशार विद्यार्थिनी म्हणून समजली जायची. आपली मुलगी एवढी हुशार असूनही तिला फक्त एक डिग्री मिळावी या हेतूने मिलिंदरावांनी शिकवले. आपली मुलगी चार चौघात पदवीधर म्हणून मिरवली गेली पाहिजे एवढंच फक्त मिलिंदरावांना वाटायचं. एक दिवस निर्जा आपल्या आईपाशी म्हणजे सुलभाताईंपाशी आपलं मन मोकळं करत होती. निर्जा: आई, आज काय मग स्पेशल? सुलभाताई: काय म्हणजे काय? आज माझ्या लेकीच्या आवडीचे थालीपीठ करणार. बघ कसं शाही नाश्ता बनवते आज तुझ्यासाठी. मिलिंदराव: सासरी जाऊन काय आयतं ताट नाही मिळणार म्हणावं. शिक्षण वगैरे ठीक आहे, पण बाकीचं काय? त्यावर निर्जा म्हणाली, पप्पा हे हो काय? आजकाल कोण स्वयंपाक करतं? मी बाई स्वयंपाकाला बाई ठेवणार. एकदा का कॅम्पस इंटरव्ह्यू दिला की मग परीक्षेआधीच मला नोकरी मिळणार. बघा तुम्ही. मिलिंदराव म्हणाले, त्या नोकरीचं आम्ही काय करणार? खरं तर हे नोकरी वगैरे नसते, फॅड्स आहेत आत्ताचे. चूल आणि मूल हे खरं बाईचं आयुष्य. निर्जा म्हणाली, पप्पा, हे सगळं असं 1857 सालातले विचार आहेत तुमचे. आत्ता कुणीही असा विचार नाही करत. उलट मी नोकरी केली की शिक्षणासाठी लागलेले तुमचे सगळे पैसे वसूल होतील. बघा पटेल तुम्हाला माझं म्हणणं. मिलिंदराव म्हणाले, हे बघ, मला तू नोकरी केलेली नकोय. आत्ताही आणि तुझं लग्न झाल्यावरही. तो डिसिजन म्हणा होणाऱ्या जावयाचा असेल, त्यात आम्ही आडकाठी घालणारे कोण आहोत? पण तरीही चांगलं शिक्षण मिळालं ना की नवराही चांगलाच मिळतो मुलींना, या मताचा आहे मी. असं म्हणून मिलिंदराव हातात वर्तमानपत्र घेऊन आपल्या बेडरूममध्ये जातात. पप्पा गेल्या गेल्याच निर्जा आपल्या मनातल्या भावना आईसमोर बोलून दाखवते. निर्जा: आई, पप्पा लहानपणापासून ऐकवत आलेले आहेत हेच वाक्य. चांगलं शिकलं ना की चांगला नवरा मिळतो. पप्पा असं का नाही म्हणाले आशीर्वाद देताना? शिकून खूप मोठे व्हा, कर्तृत्ववान बना. चांगला नवरा मिळण्यापर्यंतच त्यांचे आशीर्वाद. सुलभाताई म्हणते, निर्जा, तुला चांगलंच माहिती आहे ना तुझ्या बाबांचा स्वभाव. साक्षात ब्रह्मदेव जरी खाली आला ना आणि तुझ्या बाबांचा स्वभाव बदलायचा प्रयत्न जरी केला तरी ते या जन्मात शक्य नाही. तू फार काही विचार करू नकोस. तूर्तास तरी नोकरीचा विचार करणं सोड तू. आता फक्त या थालीपीठांवर ताव मार. असं म्हणून सुलभाताईंनी आपल्या लेकीचा नाराजीचा स्वर बदलून मनधरणी केली. पुढच्याच आठवड्यात मिलिंदरावांनी आपल्या एकुलत्या एक मुलीसाठी स्थळ आणतात. मिलिंदराव: अगं सुलभा, ऐकलत का? जा आधी साखर घेऊन ये मला. पण सगळ्यात आधी देवापुढं ठेव साखर. मग सगळ्यांचं तोंड गोड कर. सुलभाताई: अहो, पण असं झालं तरी काय? मिलिंदराव: अगं, जगतापांकडून स्थळ सांगून आलंय आपल्या निर्जेसाठी. सुलभाताई: काय अहो, पण एवढ्यात कुठं लग्नाचं पाहताय तिच्या? मिलिंदराव: एवढ्यात नाही, मग कधी? हे बघ, चांगला मुलगा आहे, सुखात ठेवेल तिला. घरात सासू आहे, सासरे आहे आणि नणंद पण आहे, तरी लग्न झालंय नंदेचं. जवळच असते राहायला, अधूनमधून येत असते. पण जाऊ देत ना, मुलगा शोधूनही सापडणार नाही एवढा चांगला आहे. लग्नानंतर लगेच राजा-राणीचा संसार होणार त्यांचा. सुखाने राहतील दोघेही. सुलभाताई: अहो पण तुम्ही विचारायचं ना अपेक्षा तरी. कळू देत ना मला. कारण आपली निर्जा इंजिनियर, तेही कॉम्प्युटर इंजिनियर. तुम्ही तर नोकरी लावायलाही नाही म्हणालात तिला. आता सांगायला तरी मिळालं असतं आपल्याला. मिलिंदराव: अहो, पण तुम्ही आणखी त्रुटी काढत बसलात. तुमची मुलगी बिना लग्नाची राहील. हो हो, जावई बापूही कम्प्युटर इंजिनियर आहेत. नोकरीलाही लावतील बघ तिला. मग तू माझ्यावर ठपका ठेवू नकोस, नोकरीला का नाही लावलं असा. नोकरीचं स्वप्नही पूर्ण होईल तिचं. सुलभाताई: ठीक आहे, बोलून पाहावं लागेल तिच्याशी. निर्जाही लग्नासाठी होकार देऊन टाकते. कारण आपल्या मनासारखं लग्नाआधी नाही तर लग्नानंतर तरी राहायला मिळेल म्हणून निर्जाही लग्नासाठी आपल्या स्वतःकडून होकार दर्शवते. बघण्याचा कार्यक्रम, सुपारी, साखरपुडा आणि लग्न असं साग्रसंगीत असं पार पडतं. सातारा जिल्हा म्हटलं की निसर्गाचं वरदान लाभलेलं असं म्हणतात. एकूण लग्नानंतर सभोवतालची हिरवळ पाहून निर्जाला खूप प्रसन्न वाटत होतं. ही प्रसन्नता क्षणिकच म्हणायची का?
नीरजाचा नवरा वरद पुण्याला नोकरीला असल्याने आठवड्यातून फक्त 2च दिवस गावी येणं असायचं. त्यामुळे गाव ते पुणे असं करताना जीव मेटाकुटीला यायचा. तरीही एक जबाबदारी म्हणून वरदला असं अप डाऊन करणं भागच होतं. लग्नाला 15 दिवस होऊन गेले तरीही वरदची अशी दमछाक होतच होती. एक दिवस आपल्या सासूबाई म्हणजेच सुभद्राताई आलेल्या पाहुण्यांना सांगत होत्या. छायाताई म्हणाल्या, "अहो सुभद्राताई, नशीब काढलं की हो तुम्ही. अशी इंजिनियर सून मिळाली तुम्हाला. आता काय सूनबाईच्या हातात संसाराचं रहाटगाडगं देऊन तीर्थानटात जाणार की काय मग?" त्यावर सुभद्राताई म्हणाल्या, "अगं नाही गं, असं कसं काल आलेल्या पोरीच्या हातात देणार संसार सगळा?" छायाताई, "अगं मग काय करणार तू? आता तीर्थयात्रा करायचे दिवस आलेत. जपमाळ हातात घ्यावी." सुभद्राताई, "नाही गं, असं करता नाही येणार. घरातले विचार किंवा डिसिजन तरी मीच घेत असते. आपण फक्त ऑर्डर सोडायची आणि समोरच्याने हात चालवायचे. नीरजा, नीरजा अगं पाणी घेऊन ये." छायाताई, "अरे वा, मानलं पाहिजे तुला सुभद्रा. लगेच ऑर्डर देऊन काम करून घेऊ लागली. नीरजा पाणी घेऊन येते." सुभद्राताई, "नीरजा गं बस थोडंसं इथे." नीरजा लगेच शेजारच्या खुर्चीवर बसते. छायाताई, "नीरजा, काय मग नोकरी करणार की काय मग?" नीरजा म्हणते, "जशी यांची इच्छा. खरं तर मला नोकरी करायची खूप आवड आहे. पण पुण्याला जाऊन एकदा का सेटल झालं की नोकरीचं करणार आहे मी. आणि तसं हेही म्हणाले आहेत मला." सुभद्राताई म्हणते, "बाई, मला नाही पटत लग्न झाल्या झाल्या असं नवऱ्याच्या मागे शेपूट बनून राहणं. बाईच्या जातीने पहिलं संसार पाहावं, म्हणजे नातेवाईक, सणसूद असा विचार करावा, मग नवरा मागं फिरावं." नीरजा एकही शब्द न बोलता तिथेच बसून राहते. शनिवार असल्याने वरद गावी आला. सारखा असा प्रवास करून वरदचे पाय दुखत होते. म्हणून नीरजा पटकन आपल्या नवऱ्यासाठी पाणी आणायला उठते. आपल्या आईला अंग दुखत असल्याचे कारण सांगून वरद आपल्या खोलीत जातो आणि सुभद्राताई नीरजाला काहीतरी काम सांगतात आणि स्वतः वरदच्या खोलीत जातात आणि आपल्या लेकाची विचारपूस करतात. तोवर नीरजा संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करून ठेवते. तेलाची वाटी घेऊन सुभद्राताई वरदच्या खोलीत जातात आणि वरदला म्हणतात, "वरद बाळा, खूप दुखते का बाळा? मी अंग चेपून देते आणि पाय कर बरं इकडे तळपायांना मस्त मालिश करून देते." आपल्या मुलाच्या अंगाला मस्त मालिश त्या करू लागतात. वरद, "आई असू देत ग, आराम केला ना की बरं वाटेल." सुभद्राताई, "नाही, मी तुझं काही ऐकणार नाही. एक तर स्वतःची काळजी घेता येत नाही तुला. मी आई आहे तुझी, काळजी वाटणारच ना. लग्न होऊन आता 2 महिने झालेत, असं सारखं सारखं येऊन तू का दगदग करून घेत आहेस? अशाने खंगून जाशील." वरद, "आई मग काय करू सांग बरं तूच. कुटुंबाची काळजी घेणं हे कर्त्या पुरुषाचं पहिलं कर्तव्य असतं. हे तुला चांगलंच माहीत आहे. बाबाही तेच करायचे." सुभद्राताई, "एक सुचवू? तू आठवड्याला चक्कर मारतोस चांगली गोष्ट आहे. पण तुझी तब्येत सांभाळून हे सगळं केलंस तर मला आवडेल ते. तू महिन्यातून एकदा अशी चक्कर मारत जा. म्हणजे कसं तुझी दगदगही होणार नाही. तसंही आपला फ्लॅट आहेच की पुण्यात." वरद म्हणतो, "चाले नाही." असं म्हणून सुभद्राताई आपल्या मुलाला गावी न येता पुण्यातच राहण्याचा सल्ला देतात. आता आपला लेक आलाय तसं त्याच्या आवडीनिवडी जपण्याचा पुरेपूर प्रयास सुभद्राताईंचा असतो. वरदचे अंग चेपून दिल्यावर स्वयंपाकघरात सुभद्राताई येतात आणि नीरजाने स्वयंपाक करून ठेवलाय हे पाहताच त्यांना मनातून वाईट वाटतं. त्या किंचितशा रागीट स्वरात विचारतात, "सुभद्राताई, नीरजा, तू कशाला स्वयंपाकाच्या नादी लागली? मी येईपर्यंत वाट पाहिली असतीस तरी चाललं असतं मला. नाहीतर मला विचारायचं काय हरकत होती?" नीरजा म्हणते, "मला वाटलं आता गप्पा मारता मारता खूप उशीर होईल म्हणून मी स्वयंपाकाच्या मागे लागली." सुभद्राताई, "जाऊ देत. मी वेगळा स्वयंपाक करते माझ्या पिल्लासाठी. एकतर त्याच्या तोंडाला चव नाहीये. चांगलं असं चमचमीत देते त्याला करून. हे सगळं अळणी जेवण नकोय त्याला. आता तू एक ऐक माझं. माझा मुलगा ज्या दिवशी घरी येईल त्या दिवशी सगळं काही मी करणार. तू स्वयंपाकघरात यायची काहीच गरज नाही." सुभद्राताई परत वरदसाठी स्वयंपाक बनवतात. नीरजा चेहरा पाडून तिथे जेवणाची मांडामांड करू लागते. सासरेबुवा अत्यंत चांगल्या स्वभावाचे असल्याने सुभद्राताईंना बोलायचं सोडत नाहीत. अरुणराव म्हणतात,
सुभद्रे, काय गं, हॉटेल वगैरे आहे का हे? आता नीरजाने बनवलेला स्वयंपाक वाया जाणार. आता असली उधळपट्टी चालते तुला अन्नाची? सुभद्राताई, अहो, तुम्ही फक्त जेवायचं काम करा. बाकी नका सांगू आम्हाला. अरुणराव, काय? गेले काही वर्ष अन्नपुराण ऐकत आलो होतो. आता कुठे गेले ते ज्ञान? असं म्हणून अरुणराव हातातलं वर्तमानपत्र घेऊन बाल्कनीत जाऊन बसतात. स्वयंपाकघरात जेवताना वरदला वेगळंच दृश्य दिसतं. आपल्या ताटात वेगळे पदार्थ आणि तिघांच्या ताटात वेगळे पदार्थ. तो काही बोलायच्या आतच सुभद्राताई म्हणतात, बाळा, तुझ्यासाठी असं मसालेदार जेवण नको. असलाच स्वयंपाक तू खात जा, म्हणजे टुणटुणीत राहशील. वरद आणि नीरजाच्या लग्नाला आता 8 महिने होत आले होते. या 8 महिन्यात वरद महिन्यातून फक्त एकच दिवस गावी जात. लग्नानंतर वरद 8 दिवसाला 2दा गावी जायचा. त्यामुळे आता नवरा आपल्यासाठी येतो म्हणून नीरजाला हायसं वाटायचं. पण आता तीच भेट महिन्यातून एकदा होऊ लागली. असेच एक दिवस वरद आपल्या गावी आला. नेहमीप्रमाणे वरदसाठी सगळा स्वयंपाक सुभद्राताईंनी बनवला. नीरजाला फक्त धुणी-भांडी आणि लादी पुसण्याचं काम सांगितलं. याबाबतीत नीरजाला अजिबात वाईट वाटलं नाही. कारण कुठलंही काम सांगितलं तरी ते अगदी बिनबोभाटपणे नीरजा करत. असेच रात्री याबाबतीत आपण वरदशी बोललं पाहिजे, पण नीरजाला कुठेच असं सांगायला जमत नाही. कारण वरद ज्या वेळेला घरी येई त्यावेळेला सुभद्राताई नेहमी काहीतरी दुखण्याचा बहाणा करत. यावेळीही सगळं स्वयंपाक झाल्यावर सुभद्राताई पाय आणि कंबर दुखून आली असा बहाणा करत दिवाणखान्यात पडून राहतात. आपली आई अशी पडून राहिली ही गोष्ट वरदला पाहवत नाही. म्हणून न राहून वरद आपल्या आईला विचारतो, वरद, आई, अगं तू अशी पडून का राहिलीस, तेही आता जेवणाच्या वेळेला? सुभद्राताई, काही नाही, कंबर आणि पाय खूप दुखून आलेत. वय झाल्यावर काही खरं नसतं बघ. तरी सगळा स्वयंपाक केला बाळा तुझ्यासाठी फक्त. त्यावर वरद म्हणतो, का बरं? नीरजा नाही स्वयंपाकघरात येत मदत करायला? सुभद्राताई, आता तू तिला काही बोलू नकोस. मीच सांगितलंय तिला की मी वरदसाठी स्वयंपाक करणार म्हणून नाही येत ती. त्यावर वरद म्हणतो, तू सांगितलं ते सांगितलं, पण तिनं का बरं ऐकलं तुझं? वय झालंय तुझं आणि या वयात तिनं मदत करायला नको? वय झालंय आपल्या सासूबाईचं हे समजायला नको का तिला? झालं. वादळाची ठिणगी सुभद्राताईंनी टाकली. सुभद्राताईंच्या अशा वागण्याने आपला मुलगा आणि सून एकमेकांशी मनात अडी ठेवून वागू लागतात. आणि सुभद्राताई मात्र या गोष्टीचा फायदा उचलायच्या. रात्री झोपण्यासाठी सुद्धा वरद आपल्या खोलीत जात नसे. कारण वरद आल्यावर रात्री उशिरापर्यंत त्या वरदशी बोलत आणि ही गोष्ट मात्र नीरजाला खटकू लागली. असेच लग्नाला आता वर्ष होत आलं. ज्या ज्या दिवशी वरद गावी येत त्या त्या दिवशी आपल्या बायकोबरोबर कमी आणि आई सुभद्राताईंच्या सोबत जास्त असा वरदचा वावर असे. अशाने नवरा बायकोमध्ये दुरावा येऊ लागला. नीरजा मात्र सगळं काही सहन करत होती. अशातच सुभद्राताईंच्या बहिणीचा एक दिवस सुभद्राताईंना फोन येतो. नीरजा आपलं लादी पुसण्याचं काम करतच होती. वत्सलाबाई आणि सुभद्राताईंचा संवाद सुरू होतो. वत्सला मावशी, अक्का, काय मग, कशी आहेस तू? फोटो पाहिला तुझा, सून आल्यापासून तब्येत सुधारली म्हणायची. सुभद्राताई, काही नाही आहे, तशीच आहे मी. बरं, तू बोल, कशासाठी फोन केलास? काहीतरी कारण असल्याशिवाय थोडी ना फोन करणार तू. वत्सला मावशी, अगं तुझ्या लेकीचं लग्न ठरलंय, आहेस कुठे? सुभद्राताई, काय, सोनूचं लग्न ठरलं आणि तू मला आत्ता सांगतेस? मुलगी पाहण्याचा कार्यक्रमही उरकून टाकलास मला न विचारता. मला वाटलं आता काय डायरेक्ट पत्रिका येणार की काय हातात आमच्या. चला मावशी म्हणते, असं कसं करेल मी? बहीण आहेस तू माझी. तेच म्हटलं, माझ्यासाठी आली असतीस तर लग्नाच्या आधी 8 दिवस तर फार बरं झालं असतं. आणि मला वाटतंय की तू यायलाच पाहिजे. सुभद्राताई, अगं असं कसं तिकडे? इकडे तुझ्या दाजींचं माझ्याशिवाय पान हलत नाही. म्हणजे औषध पाणी सगळं मलाच बघावं लागतं. मी कसं त्यांना सोडून 8 दिवस येऊ? वत्सला मावशी, सून आली तरी तूच करतेस का अजून? सुभद्राताई, हो, सून असली तरी बायको बायको असते. तिची सय कुणाला येत नाही, ही गोष्ट खरी. सून असली तरी बारकावे आपल्यासारख्या पारखी नजरेने शोधावे लागतात. ते सुनांचं काम नाही. आणि एका वर्षात थोडीच समजणार आहे तिला काळजी कशी घ्यायची ते. बायको लागतेच.
हे सगळं नीरजा लादी पुसता पुसता ऐकत असते. दुपारी जेवण आटपत तरीही नीरजाच्या मनात एकच विचार. आपल्या सासूबाई सासऱ्यांशिवाय 8 दिवसही राहू शकत नाही. तेही लग्नाला 40 वर्ष पूर्ण झाली असूनही. माझं तर नवीनच लग्न झालंय. मग मी माझ्या नवऱ्याशिवाय कशी राहू शकेल? वर्ष झालं तरी आमचा अजून संवादही नाही. जरी संवाद झाला तरी मनमोकळा संवाद नाही. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणून एक दिवस काहीही करून ही गोष्ट वेगळ्या पद्धतीने वरदला सांगायचं असं नीरजा मनाशी ठरवते. वरद 2 दिवसांनी येणार असल्याने नीरजा आपल्या सासूबाईंनी सांगितल्याप्रमाणे स्वयंपाकघरात वरदसाठी स्वयंपाक बनवायला जात नाही. म्हणून सर्वांची जेवण आटपून आवराआवर करून नीरजा आपल्या खोलीत झोपण्यासाठी म्हणून जाते आणि जाताना वरदचा फोन वरदच्या नकळत घेऊन जाते. नीरजा आपल्या खोलीत गेल्यावर वरद आपला फोन घरभर शोधत असतो. मग फोन शोधत शोधत आपल्या खोलीमध्ये जातो. तर फोन नीरजाच्या हातात दिसतो. वरद तिच्यावर चिडक्या स्वरात म्हणतो, "माझा फोन कशासाठी घेऊन आलीस इथे?" नीरजा म्हणते, "मला तुमच्याशी बोलायचं आहे थोडं." वरद, "काय बोलायचं आहे?" नीरजा, "मी एक इंटरव्ह्यू दिला होता लग्नाआधी. त्याच संदर्भात कॉल आला होता मला. तुम्हाला सांगेल सांगेल म्हणत होते. शेवटी आज तुम्हाला सांगावं असं वाटलं." वरद, "मग काय करायचं ठरवलं आहे तू?" नीरजा, "काय म्हणजे मला जावं लागणार. ट्रेनिंग आहे महिनाभर आणि जावंच लागेल. जॉईनिंगही लगेच होईल एकदा का ट्रेनिंग झालं ना की." वरद, "असं कसं शक्य होईल? मी इकडे पुण्यात आणि तू मुंबईला कसं शक्य होईल?" नीरजा, "का नाही होणार शक्य? तसंही मला सवय झाली तुमच्यापासून लांब राहायची. वर्षभर राहते ना तुमच्यापासून दूर. मग मुंबईला सहज शक्य होईल राहणं मला." वरद, "आणि आईवडिलांचं काय?" नीरजा, "तुम्ही फक्त प्रॉब्लेम्स काढाल त्यावर सोल्युशन नाही काढणार. पण माझ्याकडे सोल्युशन आहे. आई-बाबा आपल्या लग्नाआधी एकटे राहत होते ना, तेव्हा तुम्हीही पुण्यात होतात. मग तेही सहज राहू शकतात आपल्याशिवाय." वरद, "अगं, पण तुला नोकरी करायची गरज नाहीये ना?" नीरजा, "लग्नाआधीही माझ्या बाबांनी या विषयावर नेहमी आडकाठी केली. माझी इच्छा असताना आता तुम्हीसुद्धा आडकाठी करताय." वरद, "अगं, असं कसं होईल? मी तुझ्याशिवाय राहू नाही शकणार. लोक काय म्हणतील?" नीरजा, "एक प्रश्न विचारते, खरंच उत्तर द्या मला." वरद, "तू प्रश्न तर कर." नीरजा, "आपण खरंच नवरा-बायको आहोत का?" वरद, "प्रश्न आहे का हा? आपण नवरा-बायको आहोत." नीरजा, "पण मला असं नाही वाटत. कारण लग्नाला आता वर्ष झालंय. मला एकदाही मोकळीक नाही मिळाली. आणि तसंही महिना महिना वेगळं राहायची सवय झाली मला. अंगवळणी पडले असं म्हणायला हवं." वरद, "ठीक आहे, मला आईशी बोलावं लागेल. तरीही तू तुझ्या या निर्णयाचा परत एकदा विचार करावा असं मला वाटतं." त्यावर नीरजा म्हणते, "वरद, तुम्ही आईशी बोलावं असं मला नाही वाटत. कारण मला खात्री आहे की माझ्या या निर्णयावर नेहमी नकारात्मक भूमिका आईंची असेल. माझ्या निर्णयाचा मी फेरविचार करण्याची गरज नाहीये. कारण माझा निर्णय झालाय." वरद नीरजाचं बोलणं मनात घोळवत झोपण्यासाठी आपल्या आईकडे जातो आणि नीरजाला जाताना सामान पॅक करायला सांगतो. वरद रात्रभर नीरजाच्या म्हणण्याचा विचार करत असतो. सकाळी जेव्हा सुभद्राताई देवपूजेसाठी उठतात त्यावेळी वरदसुद्धा उठलेला त्यांना दिसतो. आपलं लेकरू एवढ्या सकाळी उठलंय म्हणून सुभद्राताई कौतुकाने आपल्या लेकाला विचारतात. सुभद्राताई, "माझं कोकरू एवढ्या सकाळी कसं बरं उठलं? ये इकडे, डोकं मालिश करून देते आंघोळीच्या आधी." असं म्हणून तेलाची वाटी घेऊन सुभद्राताई वरदपाशी जाऊन बसतात आणि अलगद वरदच्या केसांमध्ये हात फिरवतात. वरद, "आई, राहू दे ना आता. लहान राहिलोय का?" सुभद्राताई, "राहू देत. मुलगा कितीही मोठा झाला ना तरी आपल्या आईसाठी लहानच असतो." वरद, "आई, मला तुझ्याशी बोलायचंय." सुभद्राताई, "बोल ना बाळा." वरद, "आई, नीरजाला मुंबईत जावं लागतंय ट्रेनिंगसाठी." सुभद्राताई, "अरे पण मुंबईलाच का? इथं जवळ नाही का नोकरी करू शकत ती?" वरद, "आई, लग्नाआधी इंटरव्ह्यू दिलेला आहे तिने आणि आता 3 महिने ट्रेनिंगसाठी बोलावलंय. मला असं वाटतं जाऊ देत तिला ट्रेनिंगसाठी." सुभद्राताई, "पण वरद, नोकरी करण्याची खरंच काहीच गरज नाहीये.
मी सुद्धा एक लेक्चरशिप सोडून दिली तेही तुझ्यासाठी. नाहीतर मी अजूनही नोकरी केली असती. तेवढ्यात अरुणराव बोलणं ऐकून आत येतात आणि म्हणतात, "अगं, पण तू नोकरी करावी असं मला तेव्हाही वाटायचं आणि अजूनही वाटतंय. पण तू तुझं आयुष्य जणू वरदसाठी सोपवून टाकलं. माझाही विचार केला नाहीस. निदान माझ्या म्हणण्याचा तरी विचार करायचा होतास तू." "वरद, माझा पूर्ण पाठिंबा आहे नीरजाला. तिने जरूर नोकरी करावी." सुभद्राताई म्हणतात, "सगळे एक प्रकारचा कट केल्यासारखं माझ्याशी वागत असतात. सगळ्यांचं कधीच एकमत नसतं या घरात." वरद, "कट वगैरे असं काही नाहीये. मला माहीत होतं या मताला तुझा पाठिंबा नसणार. म्हणून नीरजाच्या आधी मी तुझं मत विचारायला आलो, नाहीतर ती स्वतः सांगणार होती." सुभद्राताई, "सगळं परस्पर ठरवलंच आहे ना, तर माझं मत विचारण्याचं नाटक कशासाठी? बंद करा अशी नाटकं." अरुणराव म्हणतात, "तू का रागाच्या प्रहरात असले शब्द वापरती?" सुभद्राताई, "फक्त एवढंच झालंय ना, पुढचं अजून निवड व्हायची तिची. सगळं जग जिंकल्यासारखं करू नका, नाहीतर अंगाशी येईल." वरद, "आई, अगं 3 महिन्यांचाच तर प्रश्न आहे. नंतर पाहूयात ना काय होतंय ते. तिला मुंबईला राहावं लागलं तर काय होईल? मी पुण्यात आणि ती मुंबईला आणि तुम्ही इकडे गावी. तिकडे पुण्यात राहून माझे जेवणाचे हाल होतील. आई, तुला चालणार आहे का माझे जेवणाचे हाल झालेले? एरवी माझी काळजी करते, आता कुठे गेली तुझी काळजी? त्यापेक्षा आम्ही दोघेही पुण्यातच राहू. आणि जसं मी येऊन जाऊन राहतोय, तसं आम्ही दोघेही येऊ की. सणवार तुमच्याशिवाय कसं करू आम्ही तिकडे?" सुभद्राताई तावातावाने स्वयंपाकघरात जाऊन देवाची भांडी घासून काढतात आणि वरद आपल्या खोलीत जाऊन नीरजाला म्हणतो, "नीरजा, मी आज आईशी बोललो." "काय म्हणाला आई?" नीरजा विचारते. वरद म्हणतो, "नकारात्मकता आहे तिच्या विचारात. पण तू काळजी करू नको. तुझं सामान पॅक करायला घे. तू फक्त ट्रेनिंगवर फोकस करशील." नीरजा वरदचा हात आपल्या हातात घेत म्हणते, "ठीक आहे. पुढच्या आठवड्यात जावं लागेल." वरद म्हणतो, "मलाही आज निघावं लागेल. उद्या ऑफिस आहे माझं. तू तयारी करायला घे." अशा पद्धतीने वरदच्या मदतीने नीरजा आपल्या ट्रेनिंगची पूर्ण तयारी करते आणि आठवड्याभराने मुंबईला ट्रेनिंगसाठी जाते. 3 महिन्यानंतर नीरजाला मुंबईत जॉईनिंगसाठी बोलावतात. पण नीरजा मुंबईत जॉईन न होता आपली प्रॅक्टिस पुण्यात करायची मागणी करते. नीरजाच्या ट्रेनिंगमध्ये परफॉर्मन्स उत्कृष्ट असल्याने तिला तात्काळ आपली प्रॅक्टिस पुण्यात सुरू ठेवण्याची परवानगी मिळते. एक छोट्याशा 1 BHKमध्ये आपला संसार नीरजा आणि वरद थाटतात. पुण्यात राहूनही आपल्या आईवडिलांसाठी दोघेही अप-डाऊन सुरू ठेवतात. सण समारंभ, व्रतवैकल्ये आपल्या सासूबाईंच्या मदतीने नीरजा कसोशीने करते. वरदचीही प्रकृती उत्तम होते. अशा पद्धतीने नीरजाच्या धाडसी निर्णयाने सासू, सासरे आणि आई-वडील दूर राहूनही खुश राहू लागले. तर मैत्रिणींनो, आपल्याही संसारात अगदी अशाच प्रकारे काही निर्णय धाडसी राहून घ्यावे लागतात. काही वेळा भावनिक विचार करत आपण आपल्या स्वतःच्या अशा निर्णय घेण्याला पारखं होऊन बसतो. तर सांगायचं तात्पर्य हेच की धाडसी निर्णय मुलीने घ्यावेच. कथा आवडल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.